आता नेक्स्ट जो चॅप्टर आहे तो आपला रिगार्डिंग द 10th चॅप्टर केमिस्ट्री, फार्मस्युटिकल केमिस्ट्री, जो 10वा चॅप्टर आहे दॅट इज कॉल्ड एज पर्टिक्युलर ॲनाल्जेसिक अँड अँटी इन्फ्लामेटरी एजंट्स. व्हेरी सिम्पल. आता याच्यामध्ये पण काही सब टाईप्स आहेत, पण आपण जर बघितलं तर बघ इथे काय आहे, मॉर्फिन, ॲनालॉग्स, नार्कोटिक, अँटागोनिस्ट. म्हणजे हे जे ड्रग्स आहे दिस ड्रग्स आर रिलेटेड टू नार्कोटिक. ओके, नार्कोटिक म्हणजे काय, ओपियड डेरिव्हेटिव्ह वगैरे जे असतात ना त्याच्यामध्ये असणार आहे. पण दीज आर द स्टेरॉइडल्स. ओके, म्हणजे त्यांचा जो यूज आहे तो ॲज अन ॲनाल्जेसिक आणि अँटी इन्फ्लेमेटरी खूप सुपेरियर आहे. आता व्हॉट इज बाय ॲनाल्जेसिक अँटी इन्फ्लेमेटरी आपण पुढे बघूया. बरं, त्याच्या अंडर याचा सेकंड क्लास आहे तो आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट. शॉर्ट फॉर्म आहे NSAIDs. एन म्हणजे काय, नॉन स्टेरॉइड. NS म्हणजे काय, नॉन स्टेरॉइडल. आता मी काय सांगितलं, याच्या अगोदरचे ड्रग्स होते जे ॲक्टिव्हिटी देत होते ते काय आहे, स्टेरॉइड कंटेनिंग्स आहे, स्टेरॉइडल ड्रग्स आहे. ते इफेक्टिव्ह खूप चांगले आहे, पण त्यांचे साईड इफेक्ट खूप मेजर आहेत. ठीक आहे. आता मॉर्फिन, कोडीन वगैरे हे जे ड्रग्स आहे ते कसे आहेत, ते म्हणजे गांजा, अफू जे असतं ना त्यापासून ओपियड, जशी अफूची शेती होते राजस्थानमध्ये, आपल्या भारतातल्या राजस्थानमध्ये होते, मग त्याच्यापासून ॲज अ ड्रग म्हणून ते वापरतात. दीज आर द CNS डिप्रेशन ड्रग. अंडरस्टँड. आणि काय होणार आहे तर ते ॲज अ गुड ॲनाल्जेसिक अँड गुड अँटी इन्फ्लेमेटरी एजंट आहेत, पण त्यांचे साईड इफेक्ट जास्त आहेत. ओके, पण त्यासोबत काय आहे, दिस कंटेन द स्टेरॉइड न्यूक्लियस आहे त्यांच्यामध्ये, त्याचा पण साईड इफेक्ट जास्त असणार आहे. मग पुढे जसं डेव्हलपमेंट होत गेली मग तसे काही ड्रग डेव्हलप झाले जे सेम ॲक्टिव्हिटी देतील, बट ते स्टेरॉइड न्यूक्लियस त्यांच्यामध्ये नाही आहे. कळते का? म्हणजे जसं डेव्हलपमेंट होत गेली नंतर जे ड्रग डेव्हलप झाले दे आर नॉट कंटेनिंग द स्टेरॉइडल न्यूक्लियस, सो दोज ड्रग्स आर कॉल्ड ॲज नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी एजंट. मग त्यांना NSAID हा युनिव्हर्सल शॉर्ट फॉर्म यूज केला जातो. मग याच्या अंडर जे ड्रग्स आहेत ते वेगळे आहेत, बट स्टार्टर कुठले कुठले आहेत, 3 आहेत. फर्स्ट ऑफ ऑल ॲस्प्रिन आहे, आयबुप्रोफेन आहे आणि आपला थर्ड पॅरासिटामॉल आहे. ठीक आहे. तर आता आपल्याला जे क्वेश्चन्स आतापर्यंत विचारले गेले आहेत तुमच्या सिलेबसनुसार आपण ते कव्हर करूया आणि त्यानुसार हा चॅप्टर आपण अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे. तर आता ह्या केसमध्ये काय म्हणत आहे की व्हॉट इज माय ॲनालिसिक, व्हॉट इज माय इन्फ्लामेटरी. बिफोर अंडरस्टँडिंग दिस पर्टिक्युलर पार्ट आपल्याला पेन म्हणजे काय समजून घ्यावं लागेल. ओके, व्हॉट इज मीन बाय पेन. ओके, म्हणजेच काय की दुखतं, त्रास होतोय. बरं, मग आता थेरॉटिकल समजून घेऊया. टॉपिक काय, टेक्निकल थेरॉटिकल. पेन इज ॲन अनप्लेझंट सेन्सरी अँड इमोशनल एक्सपिरियन्स associated with actual and potential tissue damage. व्हेरी सिम्प्लिफाईड. ज्यावेळेस एखादी जखम झाली असेल वगैरे माहिती आपल्याला किंवा काहीतरी मार लागला असेल तर इट इज ॲन सेन्सरी, सेन्स होणार आहे, साहजिकच आहे. इमोशनल एक्सपिरियन्स जाणवतं, असोसिएट विथ द ॲक्च्युअल अँड पोटेन्शियल टिश्यू डॅमेज. सिम्पल आहे. आता ही आली टेक्निकल डेफिनेशन. आता पेन तर सगळ्यांनी अनुभवलं आहे, सांगायची गरज नाही आहे. नेक्स्ट काय आहे, आता खूप साऱ्या प्रकारचे पेन आहे, डिपेंड ऑन द पेशंट कंडिशन. आता काय म्हणत आहे, एक्झाम्पल्स काय आहे, पहिला आहे सोमॅटिक पेन. म्हणजे सोमॅटिक पेन म्हणजे काय, पेन यू फील और पेशंट फील इन द स्किन, मसल, जॉईंट्स अँड बोन्स. मग ह्या केसमध्ये असेल तर त्याला म्हणतात सोमॅटिक पेन. अंडरस्टूड. सेकंड काय आहे, विसरल पेन. विसरल जे काही ऑर्गन्स आहेत ना आपले महत्त्वाचे, बघा पेन ओरिजिनेट्स और स्टार्ट्स फ्रॉम द इंटरनल थोरॅसिक पेल्विक पार्ट असेल किंवा ॲबडॉमिनल म्हणजे आपला हा भाग. ओके, GI ट्रॅकचा भाग, पोटाचा भाग, ॲबडॉमिनल. देन नेक्स्ट काय आहे, न्यूरोपॅथिक पेन. न्यूरॉन्स, एसो नो, म्हणजे आपल्या सिस्टीम रिलेटेड आहे. ओके, नर्वस सिस्टीमबद्दल आहे. सो नर्वस सिस्टीम माल फंक्शन, काहीतरी प्रॉब्लेम झाला नर्वस सिस्टीममध्ये किंवा ती डॅमेज झाली आहे, त्यामुळे जो पेन होतो त्याला म्हणतात न्यूरोपॅथिक पेन. असे खूप सारे पेन आहेत. अंडरस्टूड. बरं, नेक्स्ट काय आहे, आता इन केस ऑफ कॅन्सर असे एक्सेट्रा खूप सारे असणार आहे, पण त्यातले काही मी ठरक घेतले याच्यामध्ये. बरं, पुढे काय म्हणतो आहे आता बघूया. आता काही टर्म्स आपल्या रिपीट होतील. पहिले ॲनाल्जेसिक. व्हॉट इज मीन बाय ॲनाल्जेसिक, दीज आर ऑल्सो कॉल्ड ॲज पेन किलर. आपण काय शिकत आहोत,
पेशंटला पेन होत आहे, त्यामुळे पेशंट काय करत नाही आहे, रिस्पॉन्स देत नाही आहे प्रॉपरली, कॉपरेट करत नाही आहे. मग पहिले पेन कमी करावं लागेल. मग जे ड्रग पेन रिलीव्ह करतात, कमी कमी करतात किंवा पेनला किल करतात, पेन किलर असतात, त्यांना म्हणतात ॲनाल्जेसिक. क्लिअर? ओके, गुड, व्हेरी गुड. देन एनी मेंबर ऑफ द ग्रुप ड्रग्स यूज टू अचीव द ॲनाल्जेसिया. मग जो इफेक्ट ते प्रोड्यूस करतात त्याला म्हणतात ॲनाल्जेसिया. दे रिलीव्ह पेशंट फ्रॉम द पेन. सिम्पल. बर, आता ॲनाल्जेसिक इज डिफाईन्ड. मग आता यांनी काय डेफिनेशन दिलं ह्याच्यामध्ये? डिफाईन ॲज द एजंट्स विच सिलेक्टिव्हली रिलीव्ह पेन. विच सिलेक्टिव्हली रिलीव्ह पेन. बरं, आता पुढे याचा मिनिंग आपण डिटेल बघूया. बाय ॲक्टिंग इन द CNS or by peripheral pain mechanism without significantly alternating the consciousness. आता हे झालं टेक्निक डेफिनेशन. ओके, हा काय करणार आहे? पेनला सिंपल काय आहे? दिस आर द पेन किलर. पेनला रिलीव्ह करतात, थांबवता पेशंटला जिथं पेन असतं त्या ठिकाणी. बाय ॲक्टिंग एकदा CNS सिस्टीमवर ॲक्टिव्हिटी देतील अँड किंवा पेरिफेरल पेन ज्या ठिकाणी पेन होत आहे त्या ठिकाणी ॲक्टिव्हिटी देतील अँड विदाउट सिग्निफिकंटली अफेक्ट ऑर अल्टरिंग द कॉन्शियसनेस. म्हणजे पेशंटचं जो काय सजगता आहे ती काही जात नाही. जेव्हा जनरल ॲनेस्थेशिया देतो तो पूर्ण बेशुद्ध असतो की नाही? येस ऑर नो? पण ह्या केसमध्ये काय, तो पेशंट कॉन्शियस आहे, त्याचा कॉन्शियसनेसला कुठल्या पद्धतीचा काय आहे धक्का लावलेला नाही आहे. सिम्पल. ओके, पण क्लिअर आहे? लिटिल बिट अबाउट द पेन. बरं, ठीक आहे. चला नेक्स्ट पार्ट काय आहे बघूया. थोडासा कॉम्प्लिकेट वाटेल बट मी तुला सिम्प्लिफाईड करून सांगतो. ओके, हे जर कळलं तर आपल्याला मेकॅनिझम कळतं की जे पेन किलर्स आहेत ते कशी ॲक्टिव्हिटी देतील. ओके, लक्ष द्या. काय दिलं आहे? आता पेन होतं कसं ते समजून घ्या. व्हेन सेल मेम्ब्रेन, आता सेल टिश्यू डॅमेज झाला आहे, सेल्स टिश्यू बनतात. सेल मेम्ब्रेन आर इंजर्ड, गेट डॅमेज. ओके, विच आर मेनली फॉस्फोलिपिड. बायोकेमिस्ट्री सेकंड इयर. फॉस्फोलिपिड सेल मेम्ब्रेन आहे, ती काय आहे? त्यामध्ये दोघं पार्ट आहे, हायड्रोफोबिक अल्सो, हायड्रोफिलिक अल्सो. येस और नो? बायलेअर. ओके, मग त्यामध्ये जी सेल्स आहेत त्यामध्ये काय आहे? फॉस्फोलिपिड, लिपिड प्लस फॉस्फेट. अंडरस्टँड? ओके, त्यानंतर फॉस्फोलिपिड प्रेझेंट आहे. दे ॲक्टिवेट द एन एन्झाईम कॉल्ड ॲज फॉस्फोलायपेज. सेल इंजुरी झाली, फॉस्फोलिपिडपर्यंत गेलं आणि ती सेलची सेल मेम्ब्रेन आहे, मग त्यावेळी काय तो सिक्रेट करतो एक एन्झाईम फॉस्फोलायपेज. इथपर्यंत कळलं? ओके, देन दिस एन्झाईम कन्वर्ट सम ऑफ द फॉस्फोलिपिड्स इनटू प्रोस्टॅग्लॅन्डिन्स. बर, याला आपण म्हणतो कॅपिटल P कॅपिटल G, शॉर्ट फॉर्म युनिव्हर्सल आहे, प्रोस्टॅग्लॅन्डिन. म्हणजे काय आलं? फॉस्फोलिपिड लेअर डॅमेज झाली, त्यांनी सिक्रेट केला एन्झाईम फॉस्फोलायपेज. मग तोच फॉस्फोलिपिड्स काय कन्वर्ट होतात कशामध्ये? प्रोस्टाग्लॅन्डिनमध्ये. आणि हा जो प्रोस्टाग्लॅन्डिन आहे इट इज द कॉज ऑफ द पेन. अंडरस्टँड नॉट? डोक्यानं गेलं? थोडंसं डोक्यानं गेलं. बरं, ठीक आहे, चालेल. ओके, ठीक आहे, नो इश्यू. परत सांगतो, इकडे बघ. आता काय आहे? आता मला स्पेस कमी वाटते, इकडून घेतो. ही सेल आहे, ठीक आहे, हिला डॅमेज झालं, ठीक आहे. मग ही जी सेलची लेअर आहे, मेम्ब्रेन आहे, ती कशी बनली आहे? फॉस्फोलिपिडनी बनली आहे. मग का होईल? सेल काय करेल? एक एन्झाईम सिक्रेट करेल, कुठला? फॉस्फोलायपेज नावाचा. मग तो काय करेल? काही फॉस्फोलिपिडला हा जो पर्टिक्युलर फॉस्फोलायपेज आहे, हा जो एन्झाईम आहे हा कन्वर्ट करेल कशामध्ये? प्रोस्टाग्लॅन्डिनमध्ये. आणि ह्या प्रोस्टाग्लॅन्डिनमुळे पेन होतं. कळलं? आता मला सांग, जिथं जखम झाली आहे किंवा जिथं डॅमेज झाला आहे तोच भाग दुखतो की नाही? सिम्पल. का बरं? की त्या सेल्सला किंवा त्या टिश्यूला डॅमेज झालं आहे, टिश्यू सेलनी बनले आहेत, सेल मेम्ब्रेन आहे, मग ते काय सिलेक्ट करतील? पर्टिक्युलर हा जो एन्झाईम आहे तो फॉस्फोलायपेज, आणि तो एन्झाईम काय करेल? जे फॉस्फोलिपिड आहे त्याला कन्वर्ट करेल प्रोस्टाग्लॅन्डिनमध्ये. मग प्रोस्टाग्लॅन्डिन जेव्हा निर्माण होतात त्यावेळेस पेन सेन्सेशन होतं. इथं कळलं? सिम्पल. ओके, आता ही प्रोसेस खूप मोठी आहे, आपल्याला त्यात जायचं नाही, पण मी थोडक्यात समजून सांगतो की आता मग सगळे प्रोस्टाग्लॅन्डिन पेन करतात का? नाही, तसं नाही. आता पेन झालं पाहिजे. पेन जर नसेल तर कळणार कसं काय की कुठेतरी प्रॉब्लेम झालेला आहे आपल्या बॉडीमध्ये? येस ऑर नो? हो, म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू सिक्रेट प्रोस्टाग्लॅन्डिन. हे बॉडीचं काय आहे? मेकॅनिझम आहे टू प्रोटेक्ट इट सेल. जर जखम झाली असेल, कुठे लागलं असेल, पेनच झालं नाही तर कळणारच नाही पेशंटला. सिम्पल. आता बघ,
इथे एक पाथवे दाखवला आहे, याचं मी एक्सप्लेनेशन ह्यात दिलेलं आहे, डोंट गो फॉर इट, आपण डायरेक्ट बघूया काय आहे. आता फॉस्फेट कुठला आहे, अरॅचिडोनिक ऍसिड, इकडे बघ विजिबल आहे. टिश्यूला काय आले, आता आय विल चेंज द पेन कलर. टिश्यूला आली इंजुरी, ठीक आहे. इंजुरी काय करते, फॉस्फोलिपिड सेल मेम्ब्रेनला इंजुरी झालेली आहे, मग तो काय करतो, फॉस्फोलायपेज नावाचा एन्झाईम सिक्रेट करतो, आता सांगितलं. मग फॉस्फोलिपिड काय कन्वर्ट होणार कशामध्ये, अरॅचिडोनिक ऍसिडमध्ये. पहिले कळलेपर्यंत. हां, फॉस्फो जो काय आहे पर्टिक्युलर फॉस्फोलायपेज आहे किंवा फॉस्फोलिपिड आहे, तो लायपेज एन्झाईम काय करेल, ह्या फॉस्फोलिपिडला अरॅचिडोनिक ऍसिडने कन्वर्ट करेल. क्लिअरपर्यंत. मग आता याच्यावर पुढचे काही एन्झाईम्स काय करतील, ऍक्टिव्हिटी देतील. त्यातले 2 एन्झाईम महत्त्वाचे आहे, ते आहे सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम. सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम 2 प्रकारचे असतात, शॉर्ट फॉर्म आहे कॉक्स, COX, COX1, COX2. सिंपल. म्हणजे काय आलं, इंजुरी झाली, फॉस्फोलिपिड सिक्रेट झाले, फॉस्फोलायपेज एन्झाईमने काय केलं, त्या फॉस्फोलिपिडला कन्वर्ट केलं अरॅचिडोनिक ऍसिडमध्ये, आणि त्याच्यानंतर 2 पाथवे डिवाइड होतील, COX1, COX2 याची ऍक्टिव्हिटी देतील आणि काय करतील, हे दोघं मिळून शेवटी काय तयार करतील, प्रोस्टाग्लॅंडिन तयार करतील. हे समजून घे. कळलीपर्यंत. आला प्रोस्टाग्लॅंडिन. मग काय होईल, प्रोस्टाग्लॅंडिनचा 2 प्रकार होणार आहे. सगळ्यात पहिले इथं बघ विजिबल आहे का, प्रोस्टाग्लॅंडिन कॉजेस पेन, इन्फ्लामेशन, त्रास होईल, पेन होईल, इन्फ्लामेशन, तिथं जळेल, ठीक आहे, दुखेल, वेदना होतील पेशंटला, दॅट इज कॉल्ड अ पेन अँड इन्फ्लामेशन, PG, प्रोस्टाग्लॅंडिन. इथपर्यंत कळलं. पण आता पुढे काय ते का, अजून एक आहे थ्रोम्बोजेन. बघा, थ्रोम्बोजेन असं प्रोड्यूस फक्त प्रोस्टाग्लॅंडिन तयार होईल का, नाही, थ्रोम्बोजेन सुद्धा ऍक्टिव्हिटी देणार आहे. इट कॉज द प्लेटलेट ॲग्रिगेशन. प्लेटलेट जे सेल्स आहे ते एकत्र येतील, ॲग्रिगेट होतील, ठीक आहे. आपल्याला त्यात जायचं नाही, आपल्याला मेन आहे पेन कोणामुळे होत आहे, प्रोस्टाग्लॅंडिनमुळे होत आहे. क्लिअरपर्यंत. सिंपल. काय आलं, सेलला इंजुरी झाली, त्या काय सेल कसे बनले आहे, फॉस्फोलिपिडने बनली आहे. मग फॉस्फोलिपिडने काय केलं, एन्झाईम सिक्रेट केला, लायपेज, फॉस्फोलायपेज. मग त्या एन्झाईमनी फॉस्फोलिपिडला कन्वर्ट केलं अरॅचिडोनिक ऍसिडमध्ये. मग त्याच्यावर 2 पाथवे आहेत, त्यातला फर्स्ट पाथवे त्याच्यावर ऍक्टिव्हिटी देणार COX1, COX2 एन्झाईम. कॉक्स म्हणजेच काय, सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम, ठीक आहे. मग हे दोघं काय करतील, शेवटी प्रोस्टाग्लॅंडिन तयार करतील. फ्रॉम दिस दे कन्वर्ट अरॅचिडोनिक ऍसिड इनटू प्रोस्टाग्लॅंडिन अँड दिस प्रोस्टाग्लॅंडिन कॉजेस द पेन. कळतपर्यंत. बट नाव पुढे फर्दर आता सांगतो. आता काय आलं, त्याच्यानंतर ज्यावेळेस नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी NSAID डेव्हलप झाले, मग त्यात काय आलं, ते काय, मग त्यांनी काय शोधून काढलं, हे जे एन्झाईम्स आहेत ना, यांना ब्लॉक करून टाका. नाही कळलं. हां, मग आता आपण काय शिकलो, पेन किलर ॲनालिसिस काय. मग पहिले समजून घेतलं पेन कशामुळे होतं, डॅमेज झाला, ठीक आहे, लायपेज एन्झाईम झाला, त्याने हा ॲरोनिक ॲसिड तयार केला, गुड, होऊ देत प्रोसेस. पण त्याला पेन किलर दिल्यावर काय होईल, जे पेन किलर्स आहे NSAID नॉन स्टेरॉइड अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, ते काय करतील, ह्या COX1ला COX2ला ब्लॉक करतील, इनिबिट करतील. त्यामुळे हे जरी प्रोड्यूस झालं तरी ॲरोनिक ॲसिड PG प्रोस्टाग्लॅंडिनमध्ये कन्वर्ट होणार नाही, आणि PG तयार झालाच नाही तर पेन होईल का पेशंटला, नाही होणार. सिंपल. कळलं की नाही कळलं, समजलं नक्की. काय आहे की याला कन्वर्ट होऊ द्या, पण COX1, COX2 जे एन्झाईम्स आहे, COX1, COX2 जे एन्झाईम्स आहे त्यांना ब्लॉक करून टाका. त्यामुळे हा जो प्रोड्यूस झाला ॲसिड आहे, ॲसिड आहे, तो PG पर्यंत पोहोचणारच नाही, पेशंटला पेन होणारच नाही. म्हणून पेन किलर घेतल्यानंतर किंवा हे ड्रग घेतल्यानंतर पेशंटला त्या जागी पेन होत नाही. सिंपल. क्लिअर. आता पक्का बसलं डोक्यामध्ये. बा आता पुढे जाऊया. पण काय झालं, काही काळानंतर काय झालं की असं लक्षात आलं की ह्या COX1, COX2 जे PG तयार करताय, प्रोस्टाग्लॅंडिन तयार करताय, त्यात पण प्रकार आहेत. काय होतं आहे की इकडे बघ, COX1, COX2, COX1 is responsible for the synthesis of the prostaglandin that regulate the secretion of gastric mucin, and COX2 for the prostaglandin which produces prostaglandin that mediate the inflammation, pain and fever. मग काही काळामध्ये समजलं की COX1 एन्झाईम जो प्रोस्टाग्लॅंडिन तयार करतो तो काय आहे, गुड प्रोस्टाग्लॅंडिन आहे,
गुड म्हणून असं म्हणूया गुड, पण त्याचा उपयोग कशासाठी आहे? टू प्रोड्यूस द म्युसिन लेयर. म्युसिन कुठे असते? GI ट्रॅकवर, स्टमक, इंटेस्टाईनवर काय करते? ती एक लेयर तयार करते, ज्यामुळे पेप्टिक अल्सर पासून प्रोटेक्शन होतंय पेशंटला. अंडरस्टूड? समजलं? कॉक्स 1 कॉक्स 2 दोघं प्रोड्यूस करत आहे प्रोस्टाग्लॅन्डिन, पण त्यापैकी कॉक्स 1 जे प्रोड्यूस करत आहे तर तो काय करत आहे? गॅस्ट्रिक म्युसिन तयार करत आहे, आणि तो गॅस्ट्रिक म्युसिन काय करत आहे? GI ट्रॅकला लेअर करत आहे, प्रोटेक्टिव्ह लेअर फॉर्म करते. त्यामुळे कॉक्स 1 इज अ व्हॉट? गुड एन्झाईम. अंडरस्टूड? फॉर द प्रोडक्शन ऑफ म्युसिन. कॉक्स 2 ते करत नाही. मग पेन कोणामुळे होत आहे? कॉक्स 2 एन्झाईम जे PG तयार करेल, प्रोस्टाग्लॅन्डिन तयार करेल, दे कॉज द पेन सेन्सेशन. मग काय केलं गेलं? त्याच्यानंतर काही ड्रग असे डेव्हलप झाले, कॉक्स 1 इनहिबिट नाही करणार, दे ओनली कॉक्स 2 ब्लॉकर. इथपर्यंत कळलं? ओके, व्हेरी नाईस. म्हणजेच काय आलं? जे सुरुवातीला ड्रग आले ते दोघं ब्लॉक करायचे, कॉक्स 1 कॉक्स 2. पेन तर नाही व्हायचं पेशंटला, पण साईड इफेक्ट काय व्हायचा त्याचा? त्याला पेप्टिक अल्सर किंवा गॅस्ट्रिक प्रॉब्लेम होऊ शकतात पेशंटला, कारण म्युसिन लेअर तयार होत नाही, प्रोटेक्शन लेअर तयार होत नाही, GI ट्रॅक डॅमेज शकतो. म्हणून नंतर डेव्हलप झालं की कॉक्स 1 ला ब्लॉक न करता आपण कॉक्स 2 ब्लॉक करूया, कारण कॉक्स 2 जो PG तयार करत आहे प्रोस्टाग्लॅन्डिन, इट कॉज अ पेन. मग त्यामुळे सिलेक्टिव्ह काय झाले? NSAID तयार झाले. क्लिअर इथपर्यंत? समजलं? ठीक आहे. आता थेरोटिकल पार्ट आहे, पण मी तो तुला थोडक्यात समजून सांगितला. बरं, ह्यात काय डाऊट आहे? क्लिअर? व्हेरी नाईस. नाव मग क्वेश्चन कसा येतो? बरं, बिफोर दिस स्लाइड बाकीचं क्लिअर आहे? ओके, डेफिनेशन बघितली आपण, किंवा त्याच्यात आपण मेकॅनिझम बघितलं, आणि NSAID कसे वर्क करतात ते बघितलं. आता क्वेश्चन आहे रिसेंटली, व्हॉट आर नार्कोटिक ॲनाल्जेसिक, गिव्ह इट्स क्लासिफिकेशन विथ एक्झाम्पल्स. सिम्पल आहे, बघूया काय म्हणते. नार्कोटिक ॲनाल्जेसिक, द ड्रग्स यूज टू रिलीव्ह द मॉडरेट टू सिव्हिअर पेन, ओके, बाय ॲक्टिंग ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड प्रोड्यूस द स्टुपर. सांगतो काय आहे याच्यामध्ये, यांनी काय सांगितलं आहे एक्झॅक्टली, की दीज आर द ॲनाल्जेसिक, पेन किलर की नाही, नार्कोटिक. बरं, हे काय? दे रिलीव्ह द मॉडरेट टू सिव्हिअर, मॉडरेट पेन पासून सिव्हिअर पेन रिलीव्ह करतील, स्टॉप करतील, बाय ॲक्टिंग ऑन द सेंट्रल सिस्टीम, अगोदर पाहिलं आपण ही गोष्ट. अँड दे प्रोड्यूस द स्टुपर, म्हणजे काय? जो कॉन्शियस आहे तो काय जाणार नाही पेशंटचा, म्हणजेच काय? पर्सन बिकम अनरिस्पॉन्सिव्ह टू पेन. हा जो वर्ड आहे ना स्टुपर, याचा खरा मिनिंग मराठीत होतं का? मूर्खपणा, असं मी मिनिंग होतो. पण इथं तो लिहायचा नाहीये, तो अर्थ पकडायचा नाहीये. इथे मिनिंग काय आहे? की जो पर्सन आहे तो अनरिस्पॉन्सिव्ह टू पेन, त्याला पेन होणारच नाही, कारण की पेन रिलीफ झालाय बाय ॲक्टिंग ऑन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. क्लिअर आहे इथपर्यंत? ही एक डेफिनेशन आहे. और किंवा सेकंड डेफिनेशन आहे. काय आहे सेकंड डेफिनेशन? दीज आर द ड्रग्स विच रिलीव्ह द पेन बाय ॲक्टिंग ऑन CNS विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. ही व्हेरी सिम्पल आहे. ओके, पेशंटला कॉन्शियस लॉस होत नाही, तो जागृत आहे, तो काय बेशुद्ध वगैरे पडत नाही, म्हणजे त्याचं जे डेली रुटीन आहे तो काम करत आहे, पण त्याला आता पेन होणार नाही आहे. क्लिअर? नक्की? इट्स आउट ऑफ दिस टू यू राईट एनी वन, तुला जी इझी वाटेल तुम्हाला ती तुम्ही लिहू शकतात. नेक्स्ट क्लासिफिकेशन. आता दीज आर द क्लासिफिकेशन बेस्ड ऑन द स्ट्रक्चर, केमिकल स्ट्रक्चर आहे. खरं काय काय बुक्समध्ये असं पण दिलं आहे नॅचरल, सिंथेटिक. आता मॉर्फिन जे आहे ते नॅचरल ओरिजिन आहेत, आणि सिंथेटिक म्हणजेच काय? त्यांच्यापासूनच काय केलं? काही ड्रग डेव्हलप केले गेले. सो दीज आर द पर्टिक्युलर क्लासिफिकेशन. फर्स्ट ऑफ ऑल मॉर्फिन अँड इट्स रिलेटेड कंपाऊंड. मग त्याचे एक्झाम्पल मॉर्फिन आहे, कोडिन आहे, बरेच एक्झाम्पल्स आहेत, आणि दीज आर नॅचरल वन. नंतर काय? सिंथेटिक, मानवनिर्मित, म्हणजे यांचा यूज करून काय केलं? नवीन तयार केले गेले. मग त्याच्यामध्ये पेथिडिन अँड पेथिडिन रिलेटेड कंपाऊंड आहे. एक्झाम्पल पेथिडिन आहे, मॉर्फिनन, मिथाडोन, बेन्झोमॉर्फिन. आता हे जे एक्झाम्पल्स आहे हे सगळे आता रिलेटेड टू केमिस्ट्री स्ट्रक्चर आहे. ओके, देर इज नो एक्सप्लेनेशन फॉर दिस, बट यू शुड राईट ॲटलीस्ट वन एक्झाम्पल ऑफ इच क्लासेस. सिम्पल. जर तुला हे इझी नसेल वाटत तर तुम्ही काय करू शकतात? यू कॅन रेफर द बुक्स ऑल्सो, त्यामध्ये पण डिटेलमध्ये क्लासेस दिले आहे. बट ॲज पर अवर मॉडेल आन्सर दे आर एक्सपेक्टेड दिस. ओके, अंडरस्टूड? डेफिनेशन अँड क्लासिफिकेशन. ओके, आफ्टर डेफिनेशन क्लासिफिकेशन नेक्स्ट आहे. आता बघा नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? स्टेट what are NSAIDs, give uses and popular brand names of the aspirin. आला वर्ड ॲस्पिरिन. बर, आता म्हणशील काय आहे? ॲस्पिरिन जो आहे तो स्टार ड्रग आहे. आय विल शो यू. आला ॲस्पिरिन.
फर्स्ट ड्रग आला. आता पहिला ड्रग बद्दल विचारला आहे. 3 ड्रग ना, ॲस्प्रिन, आयब्रुप्रोफेन आणि पॅरासिटामॉल. त्यातला फर्स्ट ड्रग आला ॲस्प्रिन. बघूया NSAID म्हणजेच काय आणि त्याच्या युजेस लिहा आणि पॉप्युलर ब्रँड नेम ऑफ ॲस्प्रिन ओनली. आता ॲस्प्रिन तर खूप कॉमन टॅबलेट आहे आपल्या भारतामध्ये, आठवते का? डिस्प्रिन. ओके, हे सिम्पल. कारण डोकं दुखलं, काय दुखलं, घ्या डिस्प्रिन. आपल्या भारतात महाराष्ट्रात इतके म्हणजे विशेषतः लेडीज लोकांमध्ये आहे. ओके, 2-2 गोळ्या. अगोदर ॲड यायची, आता ॲड सहसा दिसत नाही आहे का, मला कल्पना नाही, बट बरेच सारे ॲड्स येऊन घ्यायचे. ॲस्प्रिन, डिस्प्रिन इज अ पॉप्युलर ब्रँड नेम ऑफ ॲस्प्रिन. बघूया चला काय आहे. नॉन स्टेरॉइडल, बघ नावच आहे, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, शॉर्ट फॉर्म NSAID, अगोदर सांगितलं. देन दिस ड्रग डू नॉट हॅव द, बघ, do not have the steroidal nucleus. These drugs do not have the steroidचा न्यूक्लियस नाही आहे. अँड यूज टू डिमिनिश और टू रेड्यूस. डिमिनिश काय, गायब करणे, फिनिश करणे किंवा रेड्यूस करणे इन्फ्लामेशन अँड गिव्ह रिलीफ फ्रॉम द पेन इन द अर्थायटिस, rheumatic disease are called as this non-steroidal anti-inflammatory agent. व्हेरी सिम्पल. हे काय आहे, हे ड्रग्स आहे. ओके, याच्यामध्ये स्टेरॉइडल जो आहे, स्टेरॉइडचा न्यूक्लियस नाही आहे म्हणून नाव पडलं नॉन स्टेरॉइडल. ते का म्हणून वापरतात, ॲज अन अँटी इन्फ्लामेटरी. इन्फ्लेमेशन रिड्यूस करतात, पेन रिलीव्ह करतात, रिड्यूस करतात. आणि कुठल्या कंडिशनमध्ये, वेगवेगळ्या कंडिशनमध्ये. कोणते कोणते दिले याच्यामध्ये, अर्थायटिस, रुमॅटॉइड डिसीज. अर्थायटिस म्हणजे काय, संधिवात आहे, जॉईंट पेन आहे, हा रुमॅटॉइड अर्थायटिस सुद्धा होतो. ठीक आहे. आता सिव्हिरिटी असते त्या कंडिशन, जॉईंट पेन, मसल पेन, जे असतील, कुठल्याही प्रकारचे पेन असतील तर ते रिलीव्ह करणार म्हणून याला म्हणतात NSAID. आता बघ काय म्हणतंय, NSAID वर्क बाय इनहिबिटिंग द ॲक्टिव्हिटी ऑफ द सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम विच आर COX-1 अँड COX-2 किंवा COX-1 और COX-2. आलं. NSAID कसे वर्क करतात, ते इनहिबिट द सायक्लोऑक्सिजनेज एन्झाईम COX-1 और COX-2 और बोथ. अंडरस्टँड. नेक्स्ट, आता युजेस खूप सारे आहेत, खूप सारे, पण मेनली यूज काय आहेत. सगळ्यात पहिले it is used as an antipyretic. Antipyretic म्हणजेच काय, which the drug which reduces the fever. ताप असेल पेशंटला तर तो रेड्यूस करण्यासाठी, मग जे ड्रग ताप कमी करतात, ठीक आहे, त्यांना म्हणतात अँटीपायरेटिक ड्रग. आता हे 3 वर्ड्स आहेत ना, हे तिघं अल्टरनेट आहेत. काय असणार, अँटीपायरेटिक, अनॅल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी, हे तिघं वर्ड एकमेकांना लागूनच आहे. ठीक आहे. अँटीबायोटिक ताप, जो ताप आहे, फिवर आहे, तो कमी करणार. ॲनॅल्जेसिक पेन कमी करणार. अँटी इन्फ्लेमेटरीचे इन्फ्लेमेशन होत आहे पेशंटला ते कमी करणार. ठीक आहे. पण ॲस्पिरिन असा ड्रग आहे किंवा याच्या अंडर जे ड्रग्स आहे NSAID, हे तिघं ॲक्टिव्हिटी देतात, मोस्ट ऑफ द ड्रग्स. क्लिअर. बघूया पुढे काय दिलं आहे. सेकंड यूज ॲज अँन अँटी इन्फ्लेमेटरी, माहिती आहे, इन्फ्लेमेशन कमी करणार. यूज लॉंग टर्म टू हेल्प द प्रिव्हेंट फर्दर हार्ट अटॅक्स अँड ब्लड क्लॉट्स, सांगतो ते सांगतो. देन यूज फॉर अंजायना, झालाय का आपला अंजायना पेक्टोरिस, येस, हार्ट रिलेटेड चेस्ट पेन, हार्ट अटॅक अँड स्ट्रोक. यूज अँड ॲनॅल्जेसिक टू रिलीव्ह द मायनर पेन. हे 3 वर्ड महत्त्वाचे. काय काय, सगळ्यात पहिले अँटीपायरेटिक, अँटी इन्फ्लेमेटरी आणि ॲनॅल्जेसिक. हे 3 यूज प्रत्येकाचे हे अंडर दिस NSAID. कळलं. आणि याच्या व्यतिरिक्त फक्त ॲस्पिरिन असा ड्रग आहे की जो रिलेटेड टू हार्ट डिसीजमध्ये वापरतात. झालं आता आपलं कसं, हे बघ, प्रिव्हेंट द हार्ट अटॅक. का बरं, की जो काही ब्लड क्लॉट आहे ना, तो का होणार आहे, ब्लड क्लॉट होऊ देत नाही. सामान्य भाषेमध्ये डॉक्टर काय म्हणतात, रक्त पातळ व्हायची गोळी, म्हणजेच काय, ॲस्पिरिन आहे. का बरं, कारण की अँटी प्लेटलेट ॲक्टिव्हिटी देतो. म्हणजेच काय, प्लेटलेट काय करतात, ज्यावेळेस जखम होते तर ब्लिडिंग होतं. ब्लिडिंग झालं काय, तर तिथं क्लॉट निर्माण होतो. मग क्लॉट कोण निर्माण करतं, प्लेटलेट निर्माण करतात. प्लेटलेट काय होतात, ॲग्रिगेट होतात, एकत्र येतात आणि तिथं काय करतात, क्लॉट तयार करतात, म्हणजे ब्लिडिंग थांबवतात. पण आता पेशंटच्या याच्यामध्ये ऑलरेडी काय आहे, ब्लॉकेज आहे, क्लॉट व्हायला नाही पाहिजे. जर समजा क्लॉट झाला तर तिथं काय होईल, गुठळी तयार होऊ शकते, ती जाऊन कुठे जाऊ शकते, ब्रेनमध्ये जाऊ शकते, ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो. येस ऑर नो. मग ते जे पर्टिक्युलर प्लेटलेट ॲग्रिगेशन आहे ते कमी व्हावं म्हणून ॲस्पिरिन देतात. सो इट प्रिव्हेंट्स द हार्ट अटॅक ऑल्सो. आता रोल कळला. ॲस्पिरिनचे 3 रोल तर मेन होतेच. का आहे, ॲनॅल्जेसिक, अँटीपायरेटिक अँड अँटी इन्फ्लेमेटरी, हे 3 कॉमन आहे. त्याच्या व्यतिरिक्त रिलेटेड टू हार्ट डिसीज आहे. कळलं का, परत सांगू. ओके, व्हेरी नाईस. आता पॉप्युलर ब्रँड नेम्स ऑफ ॲस्पिरिन खूप सारे आहे. यू कॅन सर्च ऑन नेट ऑल्सो. आता ह्यात काय दिलं आहे, इकोस्प्रिन, अलाडिस्प्रिन.
इकोस्प्रिन, डिस्प्रिन, सिविस्प्रिन, अजा, लोप्रिन, असं खूप सारे. ॲटलिस्ट पेपरला आपला 2 ते 3 तरी लिहिता आले पाहिजे. ॲनासिन तर खूप, ॲनासिन डिस्प्रिन हे तर पॉप्युलर आहे. क्लिअर इथपर्यंत? ओके ठीक आहे. ह्यात काय डाऊट आहे? फर्स्ट ड्रग ॲस्प्रिन झाला. बरं, आफ्टर दिस नेक्स्ट पार्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय विचारला होता? गिव्ह स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज अँड युजेस ऑफ व्हॉट ब्रँड नेम ऑफ आयबुप्रोफेन, सेकंड स्टार ड्रग. पहिला होता ॲस्प्रिन, त्याच्याबद्दल ब्रँडने विचारलं, ठीक आहे. त्याच्याबद्दल काय विचार, त्याचे युजेस विचारले गेले, ठीक आहे. आता आयबुप्रोफेन काय स्टार ड्रग, स्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, युजेस ऑफ आणि ब्रँड नेम 4 विचारले. आयबुप्रोफेनला असं क्वेश्चन केलेलं आहे. बघू काय प्रॉपर्टीज. व्हेरी सिम्पल. It is occurs a white crystalline powder having characteristic order, very slightly soluble in water but freely soluble in alcohol. It is soluble in aqueous solution alkali. सांगायची गरज आहे काय आहे? इट्स एक्सप्लेनेशन. ठीक आहे. बिफोर स्ट्रक्चर युजेस पाहून घेऊया. काय आहे युजेस? सेम, पेन किलर, एनाल्जेसिक, ओके, फॉर अ रेंज ऑफ ॲचेस अँड पेन. आता हे वर्ड पुन्हा पुन्हा येतील. ॲचेस अँड पेन, पेन कळतंय, ओके. आता ॲचेसने काय जास्त राहणारे पेन्स असतात ना ते. मग काय इन्क्लुडिंग बॅक पेन असेल, दातदुखी, टूथएक असेल, देन मेन्स्ट्रुएशनल पेन, ओके, यूज ॲज अन ॲल्जेसिक अँड अँटी इन्फ्लेमेटरी. मेन काय याचा हेतू 3 लिहून टाकायचे. युजेस ॲल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीपॅरेटिक ऑल्सो. ओके. नेक्स्ट, इन्फ्लेमेशन सच ॲज स्ट्रेन अँड स्प्रेन. आता हा एक सेंटेन्स आहे. इट ऑल्सो ट्रीट द इन्फ्लामेशन. कुठलं इन्फ्लेमेशन होत आहे? स्ट्रेनचे इन्फ्लेमेशन आणि स्प्रेनचे इन्फ्लेमेशन आणि पेन, हे 3 वर्ड आहे. अर्थायटिस, संधिवात आहे पेशंटला, जॉईंट पेन होत आहे खूप सारे, हाडांचे जॉईंट्स तिथं. आता स्ट्रेन आणि स्प्रेन हे 2 वर्ड आले. आता पेन तर माहिती आहे, ओके. आता बघ स्ट्रेनचा मिनिंग ह्यात मी ऑलरेडी दिलेला आहे. बघा स्ट्रेन म्हणजे काय? इंजुरी टू मसल्स और टेंडन्स. आणि स्प्रेन म्हणजे काय? इंजुरी टू द लिगामेंट अँड कॅप्सूल ऑफ द जॉईंट, ओके. HAP पार्ट आहे हा, स्केलेटन सिस्टीम मसल, स्केलेटन मसल, ओके. जे मसल्स असतात की इंजुरी मसल झाली तर काय होणार आहे? त्याला स्ट्रेन म्हणतात, ओके. आणि जे लिगामेंट्स आहे, जे जॉईंट करतात ना, ओके, त्यांना काय तिथे इंजुरी असेल पेन असेल त्याला स्प्रेन म्हणतात. जर नाही कळलं काही प्रॉब्लेम नाही, पण इन शॉर्ट ॲज अन अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. कळलं? ओके. दिस आर द 2 टर्म्स, स्ट्रेन अँड स्प्रेन. तर त्यांना रिलीव्ह करायला आयबुप्रोफेन इज द गुड मेडिसिन. क्लिअर? ओके. नेक्स्ट पार्ट काय आहे त्याच्यामध्ये? ब्रँड नेम ब्रुफेन, आयबुजेसिक, ॲसिफेन. यू कॅन सर्च ऑन द नेट, यू विल गेट मच मोर ब्रँड नेम्स. क्लिअर? नाव स्ट्रक्चर अँड इट्स व्हॉट पर्टिक्युलर केमिकल नेम. आता ह्यात क्वेश्चनमध्ये विचारलं नाही आहे, पण आता हा स्टार ड्रग आहे तर आपण कव्हर पण करून घेऊया. सिम्पल. आता बघ बरं, जमतंय का बघा बरं. आय विल शो टू. बघा आता लक्ष द्या. सगळ्यात पहिले याला मी समजा असं इथं ड्रॉ करतो. आता हा आहे आयसोब्युटेल. बट बिफोर दिस इथे काय आहे? 2, मग ब्रॅकेटमध्ये आहे बाकीचं. आता लक्ष दे, मेन कोण आहे? धिस वन COH आहे. आता नंबरिंग द्या बरं याला बरं. 1 2 3 म्हणजे हा काय आला? हा आला प्रोपेनिक ॲसिड, कारण COH आहे, प्रोपेन COH अटॅच, प्रोपेनिक ॲसिड आला. मग ह्या 2 नंबर पासून काय आहे? दिस सबस्टिट्यूशन. अंडरस्टूड? ओके. नाव मग याला नंबरिंग गेला आपण याला कशाला? दिस कार 1 डॅश 2 डॅश 3 डॅश 4 डॅश 5 डॅश 6 डॅश म्हणजे 4 नंबरला हे आहे. करेक्ट. म्हणून आता काय आलं इथे येईल 4 डॅश आयसोब्युटिल. हे जे स्ट्रक्चर आहे सगळं, दिस वन, दिस स्ट्रक्चर इज आयसोब्युटिल. ते कशा अटॅच आहे? फिनिल रिंगला. देअरफॉर आयसोब्युटिल फिनिल हे कशावर आहे? दिस वन प्रोपियोनिक ॲसिडवर आहे. समजलं की नाही समजलं? क्लिअर? ओके. हे आययुपीएससी नॉमेनक्लेचर कसं आलं ह्यामध्ये काय डाऊट आहे? आय एम रिपीटिंग की मेन कोण आहे? पॅरेंट प्रोपेनिक ॲसिड आहे. ज्या 2 नंबरला हे सबस्टिट्यूएंट आहे, 2 नंबरपासून जे काही रिंग आहे त्याच्या 4 नंबरला म्हणून 4 डॅश आयसोब्युटिल फिनिल आहे, फिनिल रिंग अटॅच आहे. सो दिस इज द व्हॉट आययुपीएससी नॉमेनक्लेचर और केमिकल नेम ऑफ अवर आयबुप्रोफेन. क्लिअर? समजलं? व्हेरी नाईस. ओके. नेक्स्ट पार्ट. आता बाकीचे क्वेश्चन जे मेजर होते ते कव्हर झाले आहे. आता छोटे छोटे क्वेश्चन्स आहेत, बघूया
काय म्हटलंय, राईट युजेस अँड पॉप्युलर ब्रँड नेम्स ऑफ पायरोक्सिकॅम और डायक्लोफिनॅक सोडियम. दीज आर नॉट दी स्टार ड्रग, पण तरी पण त्याचे काय विचारले आहेत फॉर 2 मार्क्स क्वेश्चन होते आय थिंक सो, मला मार्क्स आठवत नाही आहे. बट फॉर शॉर्ट आन्सर्स पायरोक्सिकॅम किंवा और होता और डायक्लोफिनॅक सोडियम यांचे काय फक्त युजेस लिहा आणि ब्रँड नेम लिहा. तर आपल्या कॅटेगरी माहिती पाहिजे, NSAID आहे, युजेस सेम असणार आहे. कळलं, ॲनाल्जेसिक, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटीपायरेटिक. क्लिअर. आणि कुठल्या कुठल्या केसमध्ये लिहितात आता बघ. पायरोक्सिकॅम युजेस अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग, ट्रीटमेंट ऑफ द ऑस्टिओआर्थरायटिस. ऑस्टिओ म्हणजे काय, रिलेटेड टू व्हॉट, आपले जे बोन्स आहेत त्याचे रिलेटेड ऑस्टिओआर्थरायटिस. आता ब्रॅकेटचा मिनिंग दिला आहे, अ डिजनरेटिव्ह जॉईंट डिसीज. जॉईंट डिसीज आहे इन विच द टिश्यूज इन द जॉईंट ब्रेक डाऊन ओव्हर टाईम. टिश्यू ब्रेक होत आहे, पेन होत आहे पेशंटला, मग ते पेन कमी करायला हा ड्रग वापरतात ऑस्टिओआर्थरायटिसच्या पर्टिक्युलर डिसीजमध्ये. बरं, नंतर इन केस ऑफ रुमॅटॉइड आर्थरायटिस बघा, मेन यूज काय आहे, अँटी इन्फ्लामेटरी इन ऑस्टिओआर्थरायटिस, इन रुमॅटॉइड आर्थरायटिस. त्याचा मिनिंग आता पेपरात पण मिनिंग लिहायची गरज नाही आहे, पण ज्यावेळेस PPT शेअर करेल तुम्हाला माहिती पाहिजे याचं मिनिंग काय आहे. सो रुमॅटॉइड आर्थरायटिस काय संधिवातच आहे आपण एक प्रकारचा अ क्रोनिक लॉंग लास्टिंग, खूप काळ चालणारा ऑटो इम्युन डिसीज दॅट मोस्टली अफेक्ट्स द जॉईंट्स. कळते, जॉईंट पेन होणार भरपूर. नंतर अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस, ह्या केसमध्ये पेन तर सिव्हिअर असतात. म्हणजेच काय बघा, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस इज अ टाईप ऑफ आर्थरायटिस दॅट कॉज इन्फ्लामेशन इन द सर्टन पार्ट्स ऑफ द स्पाईन. खूप दुखतं पेशंटला. मग ह्या 3 कंडिशन्स आहे. अशा अजून बरेच कंडिशन आहे, तिथून काय असे ॲक्ट ॲज अन अँटी इन्फ्लामेटरी ड्रग. कोणता ड्रग आहे आपला, हा पायरोक्सिकॅम. क्लिअर. नंतर ब्रँड नेम्स इथे दिले आहे खूप सारे, डोलोनॅक्स, दॅट इज सुगॅनड्रिल, डोलोफोर्स, डोलोझिकॅम. ह्यातले ॲटलिस्ट 2 किंवा 3 तरी आपल्याला लिहिता आले पाहिजे. किंवा और होता डायक्लोफिनॅक सोडियम, हा तर खूपच पॉप्युलर आहे. डायक्लोफिनॅक पेशंटला पेन रिलीफ करण्यासाठी किंवा ॲज अ अँटी इन्फ्लेमेटरी इमिडिएट रिलीफ देतो. सो युजेस अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग यूज इन द ट्रीटमेंट ऑफ सेम काय दिला आहे, ऑस्टिओआर्थरायटिस, रुमॅटॉइड आर्थरायटिस, अँकिलोजिंग स्पॉन्डिलायटिस. आता याचा मिनिंग वर ऑलरेडी दिला आहे म्हणून मी रिपीट नाही केला. देन ऑक्युलर पेन, ऑक्युलर का डोळ्याचे पेन असतं तर त्या ठिकाणी. नंतर टूथॅक, दातदुखी, डिसमोनोरिया म्हणजेच काय, जे मेन्स्ट्रुअल पेन होतं लेडीजला ते थांबवण्यासाठी. मग ह्यातले कमीत कमी तुम्ही 2-3 युजेस लिहिले पाहिजे किंवा कंडिशन दिल्या पाहिजे. ब्रँड नेम ओल्ट्रॅन, ओल्ट्राफ्लाम, केटाफ्लाम, डायक्लोन भरपूर आहे. डायक्लोनमध्ये ओव्हॅरॅन आहे, पॉप्युलर ब्रँड नेम आहे. यू कॅन सर्च ऑन नेट. ॲटलीस्ट यू शुड राईट 2 to 3 4 ड्रग्स. क्लिअर. हा छोटा क्वेश्चन होता, 2 पैकी लिहायचा होता. ह्यात काय डाऊट आहे, शॅल रिपीट एनी पॉईंट. ओके, नेक्स्ट. आफ्टर दिस शॉर्ट क्वेश्चन्स काही 1-1 मार्काचे 2-2 मार्क क्वेश्चन्स होते. तुमचे MCQ बेस होते किंवा फिल इन द ब्लँक्स टाईप होते. तर लास्ट स्लाइड्स 1-2 स्लाइड्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग NSAID इज अ फिनिल ॲसिटिक ॲसिड डेरिव्हेटिव्ह. ओके, याचं आन्सर काय आहे, डायक्लोफिनॅक आहे. ठीक आहे. 2-ॲसिटॉक्सिबेन्झोइक ॲसिड इज द IUPAC नेम ऑफ ॲस्प्रिन. ओके, हा स्टार ड्रग आहे. देन IUPAC नेम ऑफ द पॅरासिटामॉल. आता पॅरासिटामॉल का स्टार ड्रग आहे, त्याचं स्ट्रक्चर तर अजून विचारलं नाही आहे, पण ॲस्प्रिन आणि IUPAC झालं. मग पण इथं एक काय आला, पर्टिक्युलर एक सिंगल क्वेश्चन आला 2 मार्क्सचा, 4-हायड्रॉक्सी ॲसिटानिलाइड. इट्स द आन्सर. ठीक आहे. फुल फॉर्म NSAID व्हेरी सिम्पल, नॉन स्टेरॉइडल. त्याचा मिनिंग आहे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग. ब्रँड नेम आता विचारला आहे, ॲसिटिल सॅलिसिलिक ॲसिड म्हणजेच ॲस्प्रिन. लक्षात ठेवायचं. मग आता ॲन्सिल ॲनासिन आपण कुठलं लिहू शकतो, डिस्प्रिन, एकोस्प्रिन ते मांडू शकतो. सो ब्रँड नेम ऑफ ॲसिटिक ॲसिड इज द ॲनासिन. ओके. आफ्टर दिस अँड लास्ट पार्ट एकदम सिम्पल. क्रोसिन तर सगळ्यांना माहिती आहे, पॅरासिटामॉल आहे, सायन्सिस पॅरासिटामॉल कोणाचा ब्रँड नेम आहे. अँड लास्ट मेफॅनॅमिक ॲसिड इज यूज्ड इन. आता माहिती पाहिजे आपल्याला, ड्रग माहिती पाहिजे की ड्रगची कॅटेगरी काय आहे. मग हे 3 युजेस आहेत, त्यातले कुठलं तरी एक यूज द्यायचं आहे. इट इज यूज NSAID नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग आहे हा, टू रिलीव्ह द माइल्डपासून मॉडरेट पेन रिलीव्ह करायला, पेन असेट विथ द डिस्मेनोरिया मेन्स्ट्रुअल सायकलचं पेन कमी करायला, ट्रीटमेंट ऑफ अगेन रुमॅटॉइड आर्थरायटिस अँड द ऑस्टिओआर्थरायटिस. ह्यातले 3 पैकी कुठलं पण एक लिहू शकतो. इज इट क्लिअर, सिम्पल. काय डाऊट आहे याच्यापर्यंत.
ओके नाईस. सो वी हॅव फिनिश विथ दोज टॉपिक्स रिलेटेड टू व्हॉट ॲनालिसिक अँड अँटी इन्फ्लेमेटरी. पण याच्यामध्ये फक्त आता आपण ॲस्प्रिन कव्हर केलं, आयब्रुफेन कव्हर केलं, फक्त एक बाकी आहे पॅरासिटामॉल. तो आपण उद्या त्याचा मोनोग्राफ घेऊया.